52 कोटी रुपयांच्या ह्या ज्या उपसूचना दिल्या गेल्या त्या म्हणजे माननीय स्थायी समिती आणि माननीय महासभा यांना डावलून दिल्या गेलेल्या ह्या उपसूचना आहेत आणि त्यामध्ये या उपसूचना या सर्व पक्षीय नगरसेवकांनी सह्या केल्या गेल्या असं इकडच्या पदाधिकारी आणि वर्तमानपत्रामध्ये आम्ही बातम्या वाचल्या. पण ते जेव्हा आम्ही 52 कोटी रुपयाच्या उपसूचना तपासल्या तर त्या उपसूचनेमध्ये आमच्या शिवसेना आहेत किंवा संदीप भाऊंच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कुठल्याही नगरसेवकांच्या सह्या नाहीयेत. हे आम्हाला पहिलं सांगणं गरजेचं आहे, कारण ज्या नागरिकांनी आम्हाला निवडून दिले तर ते चुकीची कामं करायला निवडून दिलेलं नाहीये. ह्याच्यामध्ये आमच्या मतदारसंघातल्या लोकांमध्ये आमच्या नावाची बदनामी होऊ नये ही काळजी घेणं आमचं काम आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की आमच्या पक्षाच्या नगरसेवकांच्या सह्या नाहीत. दुसरं म्हणजे की यांनी सह्या ज्या नगरसेवकांनी केल्यात त्यांना त्याची जाणीव असायला पाहिजे होती किंवा त्यांना माहिती नसेल तर त्यांच्या पक्षातल्या प्रमुखांनी त्यांना सांगणं गरजेचं होतं किंवा त्यांनी कोणाच्या तरी दबावाखाली ह्या सह्या केल्या असतील. कुठल्या ठेकेदारांनी या सह्या घेतल्यात त्याची सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. जैन साहेबांनी त्यांच्यावरती आरोप केले गेले आहेत, पण त्यांनी तिथे बसून काम केलं असताना त्यांना तिथपर्यंत ज्या उपसूचना नेऊन दिल्या गेल्या त्या लोकांची पण चौकशी व्हावी अशी आमची मागणी. ठेकेदारांची नावं नाहीयेत, पण हे ठेकेदार जे आहेत ते राजकीय लोकांच्या संबंधितच असले पाहिजेत. त्याच्याशिवाय एवढी मोठं काम नगरसेवकांच्या सह्या मिळवणं तेवढं काही सोपं काम नाही. आणि महानगरपालिका अजूनही आजही बाहेरूनच चालवली जाते हे चित्र आता पुन्हा निर्माण झालं आणि महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांच्या हक्कावरती हा गदा आणण्याचा प्रयत्न आहे. आता हे बँकेतनं ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर झालेले पैसे आहेत, जर त्या व्यक्तीच्या ठेकेदाराच्या अकाउंटला गेले असतील तर त्याचं हक्काचं बिल आहे. म्हणजे ते म्हणता येणार नाही की ते आपण दुसरे पैसे दिलेत, त्याच्या कामाचं ते बिल आहे. तारखेच्या आधी गेलं नसतं तर या फायनान्शियल इयर मध्ये गेलं नसतं तर ते पुढच्या वर्षी आपल्याला कर्ज स्वरूपामध्ये द्यावं लागलं असतं, हे तेवढंच खरं आहे. त्यामुळं ते जे दिलं गेलं बिल हे त्या ठेकेदाराने सांगितलं पाहिजे की कशा प्रकारे त्यांनी या सह्या आणल्या किंवा ते थांबवलं गेलं म्हणता येणार नाही. ते त्यांनी सुद्धा त्याच्या जे बाकीचे व्हेंडर आहेत त्यांना ते पैसे दिले असतील कदाचित.